आणि आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। मला मंत्रिपद मिळाल्याने अजित पवारांचं महत्त्व कमी होणार नाही, असं नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वामध्येच आपण काम करू, असं देखील मोहोळ यांनी म्हटलंय। विरोधकांना काम नाही म्हणूनच नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। 2 वर्ष पुणे पालिकेमध्ये प्रशासक आहे, आमचा काही संबंध नाही, असं देखील आता मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। पावसामुळे पुणे तुंबल्याने विरोधकांनी केलेल्या टीकेला मुरलीधर मोहोळ यांनी हे उत्तर दिलंय। मोहोळ अण्णा आपल्या बरोबर आहेत। पुण्यातून अजित पवार सुद्धा येतात, पुण्याचे पालकमंत्री आहेत। आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की खरं तर अजितदादांचं महत्त्व करण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा संपूर्ण हे अजितदादा आमच्या महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत। अजितदादांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करणार पुणे जिल्ह्यामध्ये। अजितदादा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, आम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम। मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला दिले ते काम मी करणार। त्यामुळे मी कुठलीही चर्चा नाही, असली कुठलीही भावना कुठल्याही नेत्याच्या मनात नाही, कार्यकर्त्याच्या मनात। अजितदादा हे आमचे नेते आहेत। पुण्यात गेले काही दिवस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर पुण्याची तुंबई झाली, त्याच्यावरती विरोधक म्हणतात की नालेसफाईमध्ये घोटाळा। मला असं वाटतं की गेले 2 वर्ष प्रशासक काम करते, विरोधकाच्या पद्धतीनेच बोलला। मागच्या 5 वर्षात आम्ही नालेसफाई, नाल्याच्या सीमा भिंती, आंबील ओढ्याचं काम शेकडो कोटी रुपये आम्ही खर्च केले। मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय देवेंद्रजींनी 200 कोटी पुण्याच्या नाल्याच्या भिंतींसाठी काम करायला दिले। परवा दिवशी 1 तासात 114 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे 1 महिन्याचा पाऊस 1 तासात पडतो। स्वाभाविकपणे निश्चितपणे व्यवस्थेवरती ताण येतो। जयंत पाटील म्हणतात की पुण्यात समुद्र आणून दाखवला भाजप। तेही सत्तेत होते ना, 10 वर्ष त्यांचा महापौर होता, हे आज नाही झालं, 10 वर्ष त्यांचा महापौर होता। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, नवी दिल्ली।